खूप जणांनी ऐकले 96 कोळी मराठा, तर मी तुम्हाला तेच सांगणार आहे 96 कोळी मराठा म्हणजे काय. तर पहिली गोष्ट ही, मराठा म्हणजे कोणतीही जात नाही, काय मराठा म्हणजे मरीन पण मागे हटणार नाही तो मराठा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीपासून मराठा या शब्दाचा उल्लेख आहे आणि याचे 7 खंड जे पडतात त्या खंडामध्ये पण उल्लेख आहे मराठा. मराठा म्हणजे जो महाराष्ट्रात राहते, जो मराठी बोलते, जो मरेन पण हटणार नाही, जो शिवाजी महाराजांचा मावळा आहे तो मराठा, हाच इतिहासामध्ये उल्लेख आहे. जेव्हा इंग्रज भारतात आले त्याच्यानंतर त्या जे जाती पडल्या, त्यांनी हजारो जाती पाडल्या, त्या वेगळी गोष्ट आहे. तेव्हा वर्ण व्यवस्था चालत होती आणि वर्ण व्यवस्था पण मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेलच. पण मी तुम्हाला सांगतो फक्त तेवढंच की 96 कुळं, जे 96 कुळं आहेत मुख्यकडं, जसे त्याच्यात इंगडे, नलिनधरे, कोकाटे, भोसले, देशमुख, पाटील असे भरपूर सारे येतात. हे 96 कुळं आहेत आणि याच्या अंडर जे उपकुळं येतात आणि जे उपकुळं आणि मुख्य कुळ मिळून जितके अडनाव आहेत तितकेच अडनाव आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याच्या व्यतिरिक्त कोणतंही अडनाव महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येत नाही. आणि आलंच तर ते असं समजा की ते दुसऱ्या राज्यातलं आहे. काही अडनाव मिळते जुळते जरी असले या राज्यातले त्या राज्यातले, तरी ते असे आहेत मिळते जुळते, पण महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत काहीतरी. आणि नंतर हेच नाही तर त्या अडनावावरून ठरलं जातं की तुमचं वास्तव्य कुठं होतं, म्हणजे तुम्ही कोणत्या देशात राहत होते किंवा कोण्या राज्यात राहत होते, तुमचा राजा कोणता होता, तुमचा लग्नाचं दैवत काय, सर्वच काय मी तुम्हाला हळूहळू सर्व सांगेल. पण तुम्हाला हेच माहिती अजून जाणून घ्यायची असेल तर मला नक्की फॉलो करा आणि कमेंटमध्ये लिहा की तुमचा सरनेम काय आहे.